नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष बोर्डे. मित्रांनो, NICL AO चं नोटिफिकेशन जे आहे मित्रांनो ते आउट झालेलं आहे आणि या NICL AOच्या या नोटिफिकेशनबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला देणार आहे. टोटल वॅकन्सीज तशा ह्या 170 आहेत. याच्यामध्ये जर्नलिस्टसाठी किती आणि बाकीच्या किती हेही मी तुम्हाला सांगणार आहे. सोबत लास्ट डेट किती आहे अप्लाय करायची, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, त्यानंतर मित्रांनो एज लिमिट आणि एक्झाम डेट याची काय असणार आहे आणि एक्झामचा पॅटर्न काय आहे, असं या सगळ्या महत्त्वाच्या बाबींवर आज या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. मित्रांनो, बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बोर्डेज करिअर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे वेळोवेळी येणाऱ्या सगळ्या नवीन नोटिफिकेशन जाहिराती सगळ्यात आधी तुम्हाला जे आहेत याचे अपडेट्स मिळतील. तर मित्रांनो, चला सुरू करूयात आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत शेअर करायला सुद्धा मित्रांनो विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. शेवटपर्यंत व्हिडिओ नीट बघा, ऐका की NICL AOचं हे रिक्रुटमेंट 2024 ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. कारण कंटिन्यू बँकांच्या मित्रांनो एक्झाम्स होत आहेत, तुमचं प्रिपरेशन चालू आहे आणि त्याच्यात ही AOचं नोटिफिकेशन मित्रांनो हे सोने पे सुहागा आपण ज्याला म्हणू अशा पद्धतीचं हे नोटिफिकेशन मित्रांनो याला आपण बघायला पाहिजे. बघूया नोटिफिकेशन मध्ये महत्त्वाच्या काय काय इन्फॉर्मेशन माहिती आहे जे आपल्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो बघा, NICLचं हे नोटिफिकेशन त्याच्यामध्ये मित्रांनो रिक्रुटमेंट ऑफ 170 ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स, त्याच्यामध्ये जर्नलिस्ट आणि स्पेशलिस्टच्या या वेगवेगळ्या पोस्ट असणार आहेत आणि स्केल 1 मित्रांनो याच्यामध्ये स्केल 1च्या या पोस्ट आहेत. महत्त्वाचे ज्या डेट्स आहेत त्या आपण बघू आणि मग समोर मित्रांनो पुढे जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते कव्हर करत जाऊ. बघा मित्रांनो, महत्त्वाच्या ज्या डेट्स आहेत ते बघून घेऊयात. ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे जे आहे हे 10 सप्टेंबर पासून सुरू होत आहे. लास्ट डेट ॲप्लिकेशनची 29 सप्टेंबर 2024 मित्रांनो आहे. 13 ऑक्टोबरला याची ऑनलाईन एक्झाम होणार आहे. त्यानंतर फेज 1 ही 13 ऑक्टोबरला मित्रांनो 13 ऑक्टोबर 2024 आहे. फेज 2 जी आहे ती 17 नोव्हेंबर 2024 आहे. ठीक आहे. तर मित्रांनो या पद्धतीचं एक इम्पॉर्टंट डेट्स आहेत आणि फेज 2 जे आहे ते ऑब्जेक्टिव्ह प्लस डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे. फेज 1 हे फक्त ऑब्जेक्टिव्ह आहे. तारखा लक्षात ठेवा, 13 ऑक्टोबर फेज 1 आणि फेज 2 17 नोव्हेंबर. टोटल वॅकन्सीज किती आहेत ते आपण बघूयात. मित्रांनो, जर्नलिस्टच्या ज्या वॅकन्सीज आहेत 120 इतक्या वॅकन्सीज आहेत. त्याच्यामध्ये ओपन कॅटेगरीसाठी 50 SC कॅटेगरी 18, ST 8, OBC 32 आणि EWS 12 इतक्या वॅकन्सीज मित्रांनो जर्नलिस्ट या पदासाठीच्या आहेत, पोस्टसाठीच्या आहेत. यानंतर मित्रांनो ज्या अकाउंट स्पेशलिस्ट ऑफिसर म्हणजे स्पेशलिस्टच्या ज्या पोस्ट आहेत त्या अकाउंट्सच्या पोस्ट आहेत. टोटल पोस्ट ज्या असणार आहेत वॅकन्सीज ज्या आहेत त्या 50 आहेत. 50 त्याच्यात 7 SC, ST 4, OBC 13, 5 EWS आणि ओपन कॅटेगरी जे आहेत UR म्हणजे अनरिझर्व्ड कॅटेगरीच्या 21 इतक्या या वॅकन्सीज मित्रांनो बघायला मिळत आहेत. ठीक आहे. महत्त्वाचे पॉइंट्स कव्हर करूयात, बघूयात पुढे. आता मित्रांनो एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो आपण बघून घेऊयात. इथे बघा एलिजिबिलिटी क्रायटेरिया पुढे बघू. अकाउंट्स या पोस्टसाठीचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे 4 नंबर 5 एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघू आपण आणि मग पुढे जाऊ मित्रांनो. एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघूयात. आता याच्यामध्ये ना प्रोबेशन जे आहे ते 1 इयरचं प्रोबेशन मित्रांनो सिलेक्शन झाल्याच्या नंतरचं 1 इयरचं प्रोबेशन असणार आहे आणि त्यानंतर मात्र तुम्हाला कंटिन्यू तुम्ही होणारा प्रोबेशन संपल्याच्या नंतर कन्फर्मेशन तुमचं होणार आहे. ठीक आहे. इकडे बघा सॅलरी जी असणार आहे ती आहे सॅलरी मित्रांनो बेसिक पे आहे 50,925 आणि मग सगळे अलाउन्सेस वगैरे सगळे मिळून
हे अप्रॉक्सिमेटली 88,000 रुपये इतकी सॅलरी मित्रांनो याच्यामध्ये असणार आहे. मी आधी सांगितलं की गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. ऑलरेडी तुम्ही एक्झाम्स मध्ये आहात, प्रिपरेशन तुमचं चालू आहे, त्यामुळे हा चान्स मित्रांनो गमावता कामा नये. क्वालिफिकेशन बघूयात. एज्युकेशनल क्वालिफिकेशन 2 वेगवेगळ्या पोस्ट आहेत. जर्नलिस्ट साठी मिनिमम क्वालिफिकेशन जे आहे ते ग्रॅज्युएट पाहिजे. कुठलीही डिग्री जर असेल तर तुम्ही मित्रांनो जर्नलिस्ट या पोस्ट साठी अप्लाय करू शकता. आणि स्पेशलिस्ट पोस्ट साठी तिथे क्वालिफिकेशन वेगळं आहे, त्याच्यावर आपण पुढे डिस्कस करणार आहोत. परंतु जर्नलिस्टच्या ज्या 120 जागा आहेत त्याच्यासाठी कुठलीही डिग्री जर का असेल, पर्सेंटेजची अट मित्रांनो इथे कुठेच दिसत नाही आहे. पर्सेंटेजची जी अट मित्रांनो आहे ती दिसते आहे. 60% मार्क्स आहेत ओपन कॅटेगरी साठी आणि SC ST साठी 55% मार्क्स आहेत. ठीक आहे. बाकी स्पेशलिस्ट जी पोस्ट आहे अकाउंटची त्याच्याबद्दल पुढे माहिती बघूयात. मित्रांनो एज किती असणार आहे, तर कोण अप्लाय करू शकतं? मिनिमम एज आहे 21 इयर, मॅक्सिमम 30 इयर्स. हे ओपन कॅटेगरी साठी. SC ST OBC हे नेहमीप्रमाणे जे एज रिलॅक्सेशन्स आहेत तिथं आहेच. बघूया पुढे. आता महत्त्वाचे पॉइंट जे आहेत ते आपण कव्हर करण्याचा प्रयत्न मित्रांनो इथं करतोय. मी आता सांगितलं की अकाउंट्स या पोस्ट साठी जे एलिजिबिलिटी क्रायटेरिया असणार आहे म्हणजे क्वालिफिकेशन जसं जर्नलिस्ट साठी डिग्री पाहिजे 60% मार्क्स फॉर ओपन कॅटेगरी, SC ST 55%. तसं इथे अकाउंट्स या पोस्ट साठी मित्रांनो बघा तुमचं जे आहे तर इथे बघा MBA फायनान्स झालेला असेल, PGDBM फायनान्स, MCOM झालेला आहे, 60% मार्क्स तुम्हाला जर का असतील, MCOM झालेला आहे 60% मार्क्स असेल ओपन कॅटेगरी. आणि जर का समजा 55% मार्क्स आहे SC ST कॅटेगरी मध्ये तर याला मित्रांनो अप्लाय करू शकता. तुम्ही समजून घ्या. MBA फायनान्स झालेलं, त्याच्यानंतर PGDM फायनान्स किंवा MCOM with minimum 60% marks for unreserved category and 55% marks for SC ST category. ठीक आहे. सोबत मित्रांनो इथे ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन विथ 60% and ओके ठीक आहे. इथे दिलेलंच आहे. पुढे आपण जाऊया. महत्त्वाचे फॅक्टर्स आपण कव्हर मित्रांनो करतो आहेत. आता बघूया की अजून काही महत्त्वाचे गाईडलाईन्स आहेत का, काही इन्फॉर्मेशन आहे का. भरपूर मोठं नोटिफिकेशन पेजेस, भरपूर पेजेस आहेत. आता आपण याचा एक्झाम पॅटर्न बघून घेऊ मित्रांनो. सिलेक्शन कसं असणार आहे तर फेज 1 फेज 2 अशा पद्धतीचं ही एक्झाम मित्रांनो आहे. त्याच्यामध्ये फेज 1 आणि फेज 2 बद्दल थोडी माहिती घेऊन टाकू. बघा मित्रांनो फेज 1 इथे तुम्ही बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल की प्रिलिमिनरी एक्झाम म्हणजे फेज 1 आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे 3 सेक्शन आहेत. नेहमीप्रमाणे DPSC ची एक्झाम असते त्याप्रमाणे इंग्लिश आहे पहिला, त्याच्यानंतर रिझनिंग ॲबिलिटी आणि मॅथ्स क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. बिलकुल IBPS चाच हा एक्झाम पॅटर्न आहे. ऑब्जेक्टिव्ह आहे फेज 1 30 क्वेश्चन इंग्लिश, 35 मॅथ्स आणि 35 रिझनिंग. 20 मिनिट्स आहे. असे टोटल 60 मिनिट मित्रांनो असणार आहे. सेपरेट टाइम अलाउड केलेला आहे. 100 क्वेश्चन आहे. ठीक आहे. तुम्हाला इथे जे आहेत मित्रांनो मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स तुम्हाला प्रत्येक टेस्ट मध्ये असतील घ्यावे लागणार आहेत तरच तुम्हाला फेज 1 क्लिअर करता येईल मित्रांनो. आणि त्याच्यानंतर पुढे आपण जाऊयात की इथे यस त्यानंतर मित्रांनो फेज 1 क्लिअर केल्याच्या नंतर फेज 2 इथे असणार आहे. इथे 0.25 निगेटिव्ह मार्किंग आहे, हे नीट लक्षात घेतलं पाहिजे. ऑब्जेक्टिव्ह टेस्ट साठी निगेटिव्ह मार्किंग आहे मित्रांनो. पुढे बघूयात आपण मेन एक्झामिनेशन जे आहे ती मेन एक्झामिनेशनचा जो एक्झामचा जो पॅटर्न असेल तो बघूयात. आता मेन एक्झाम मध्ये म्हणजे फेज 2 मध्ये डिस्क्रिप्टिव्ह पण आहे आणि ऑब्जेक्टिव्ह पण आहे. बघून घेऊयात आपण. आता याचा पॅटर्न एकदा बघून घेऊ. डिस्क्रिप्टिव्ह चा जो जर्नलिस्ट साठीचं मेन एक्झाम्स प्री झाली फेज 1 चं ते आताच आपण बघितलंय. आणि मेन्स जे आहे म्हणजे जे फेज 2 आहे त्याच्यामध्ये 4 वेगवेगळे सेक्शन आहेत. टेस्ट ऑफ रिझनिंग 50 मार्क्स मित्रांनो, 40 मिनिट सेपरेट टाइम अलाउड केलेला आहे. टेस्ट ऑफ इंग्लिश
50 मार्क्स आहेत आणि 40 मिनिट आहेत. याला पण जनरल अवेअरनेस जे आहे ते 50 मार्क्स मित्रांनो 30 मिनिट आणि क्वांट जे मॅथ्स 50 मार्क्स आहेत आणि 40 मिनिट आहे. असे टोटल मॅक्झिमम मार्क्स जे आहेत ते 200 आहेत आणि टाइम जो आहे तो सेपरेट अलाउड केलेला आहे. आता इकडे हे झालं फेज 2 जनरलिस्ट साठी आणि फेज 2 स्पेशलिस्ट जे आहे पोस्ट अकाउंटची जी पोस्ट असणार आहे त्याच्यासाठीचं जे आहे ते इकडे मेन्स जे आहे ते इथे बघा मित्रांनो. टेस्ट ऑफ रिजनिंग पहिला सेक्शन आहे 40 मार्क्स आहे 30 मिनिट आहे. टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज 40 क्वेश्चन आहे 30 मिनिट आहे. टेस्ट ऑफ जनरल अवेअरनेस 40 क्वेश्चन 25 मिनिट्स आहे. क्वांट 40 क्वेश्चन 30 मिनिट्स आहे. फक्त याच्यात ऍड काय झालं मित्रांनो तर हे जो स्पेशलायझेशनचा जो सब्जेक्ट आहे तो प्रोफेशनल नॉलेज जे आहे ते असणार आहे 40 क्वेश्चन आणि 35 मिनिट. याला पण 200 क्वेश्चन असणार आहे. वेगवेगळा टाइम हा इथे अलाउड केलेला फेज 2 अकाउंट्स या पोस्ट साठीचा मित्रांनो आहे. पण सोबत याला डिस्क्रिप्टिव्ह पण असणार आहे. डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट पण आहे. त्याची माहिती बघून घेऊया. डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट मित्रांनो जसं IBPS PO मेन्स साठी डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट आहे त्याच पद्धतीचं एसे आणि लेटर रायटिंग मित्रांनो इथं आहे. 30 मिनिट आहेत वेगळे सेपरेट याला अलाउड केलेले. एसे साठी 20 मार्क्स आहे आणि लेटर रायटिंग साठी 10 मार्क्स आहे. ठीक आहे. इथे मित्रांनो ही ऑनलाइन मोड मध्ये होणार आहे. इंग्लिश लँग्वेज असणार आहे डिस्क्रिप्टिव्ह टेस्टची आणि मी आता सांगितल्याप्रमाणे जसं IBPS PO मेन्स साठी डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट बिलकुल सेम तीच डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट इथे असणार आहे. ठीक आहे. पुढे बघूया मित्रांनो. निगेटिव्ह मार्किंग आहे सगळीकडे दोन्ही फेज मध्ये. त्यानंतर मित्रांनो इंटरव्ह्यू फेज 3 जो आहे तो इंटरव्ह्यू आहे. इंटरव्ह्यू होईल. फेज 2 क्लिअर केल्याच्या नंतर मित्रांनो इंटरव्ह्यू होईल आणि याच्यामध्ये इंटरव्ह्यू जो असेल त्याच्यामध्ये तुमचा जो टाइम आणि त्याचं व्हॅल्यू असेल नंतर कळवले जाणार आहे. परंतु वेटेज जे आहे ते ऑनलाइन एक्झामिनेशन आणि इंटरव्ह्यू विल बी 75:25. 75:25 75 जे आहे ते असणार आहे तुमच्या फेज 2 साठी आणि 25 दॅट इज फॉर इंटरव्ह्यू. असं 75:25 या पद्धतीचं हे इंटरव्ह्यू साठीचं वेटेज मित्रांनो इथं दिलेलं आहे आणि तितकंच ते असणार आहे. फायनल सिलेक्शन होईल त्यानंतर मित्रांनो आणि पुढे मग सगळ्या प्रोसिजर कंप्लीट करून तुम्हाला जे आहे ते अपॉइंटमेंट किंवा तुमचं सिलेक्शन ते झालेलं असेल. बाकी खूप महत्त्वाचे असे जे महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते वेगवेगळे आपण सगळे कव्हर इथे केलेले आहेत. बाकी कॉल लेटर लिस्ट ऑफ डॉक्युमेंट इथे दिलेलं आहे. इंटरव्ह्यूच्या वेळेस वगैरे काय घ्यायचं. महत्त्वाचं अजून एक महत्त्वाचे जे बाब आहे ते म्हणजे ऍप्लिकेशन फीस किती असणार आहे. तर ऍप्लिकेशन फीस मित्रांनो इथे आहे 10 तारखेपासून सुरू होत आहे आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे 10 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर ही लास्ट डेट आहे. 10 सप्टेंबर पासून सुरू होत आहे. SC/ST कॅन्डिडेट साठी 100 रुपीज फीस आहे आणि बाकी अदर दॅन SC/ST कॅन्डिडेट 850 रुपीज इतकी फीस मित्रांनो असणार आहे. ही म्हणजे नॉन रिफंडेबल अशी फीस आहे. तुम्हाला या पद्धतीचं फीस ही भरावी लागेल तरच पुढे तुम्हाला जाता येईल किंवा तुमचं ऑनलाइन रजिस्ट्रेशन सक्सेस होईल. मित्रांनो सेंटर्स आहेत वेगवेगळे एक्झाम सेंटर. बाकी तुम्हाला नियर असणारे जवळ असणारे तुम्ही एक्झामिनेशन सेंटर चूज करू शकता. बाकी सगळे महत्त्वाचे जे पॉइंट्स आहेत ते मला वाटतं आपण जवळजवळ कव्हर केलेले आहेत आणि बोर्डेज करिअर अकॅडमी ही सोबत तुमच्या आहे या सगळ्या जर्नीमध्ये. बोर्डेज करिअर अकॅडमीची नवीन जी ऑफलाईन बॅच मित्रांनो आहे NICL AO आणि बाकीच्या ज्या सगळ्या एक्झाम्स आहेत या आपल्या IBPSच्या आणि बाकी सगळ्याच एक्झाम्स या 10 सप्टेंबर पासून मित्रांनो नवीन बॅच बोर्डेज करिअर अकॅडमीची ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅच सुरू होत आहे. त्यालाही तुम्ही डेडिकेटेड कोचिंग जर तुम्हाला घ्यायचं आहे तर तुम्ही याला जॉईन करू शकता. बाकी मला असं वाटतं आपण सगळंच याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे. जर काही डाऊट्स असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला मात्र विसरू नका. चला मित्रांनो इथेच थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.